मॉर्निंग टू एव्हरीवन. तर तुम्ही सर्वजण जे आहेत ते B.Ed फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे छात्राध्यापक आहेत. B.Ed हा अतिशय चांगला कोर्स आहे. यामध्ये आपण प्राथमिक शिक्षक बनतो आणि पुढे जाऊन आपण जे आहे देशाचे भवितव्य जे असतात विद्यार्थी त्यांना घडवतो. इथं सर्व शिक्षक वृद्ध जे आहे चांगले अनुभवी आहेत आणि आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करतात. इथच्या शिक्षकांनीच मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि आज जे आहे या शिक्षकांच्याच मार्गदर्शनामुळे आपल्याला D.Edमध्ये TET आणि CET माहीत असतं. D.Ed करायचं आणि TET आणि CET पास करणं पण कंपल्सरी असते. त्यामध्ये आपल्याला D.Ed जर आपण चांगल्याने D.Edचा अभ्यास केला तर त्या TET आणि CETचा 50% अभ्यास त्यामध्येच होऊन जाते. कारण त्यामध्ये CET जो राहते त्यामध्ये आपला D.Edची क्वालिटी चेक करतात. म्हणजे आपण शिक्षकची किती क्वालिटी आपल्यामध्ये बाकी जे असते. आता पहिली ते 10वीचा जो प्राथमिकचे जे पाठ्यपुस्तक असतात त्यामधले क्वेश्चन येतात. बाकी जे गणिताचे झाले, मराठीमधले, हिंदीमधले, तर ते चेक करतात. म्हणजे त्यामध्ये 2 क्वालिटी चेक करतात आपल्यामध्ये TET आणि CETमध्ये. एक म्हणजे आपल्याला प्राथमिकचं किती नॉलेज आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला D.Edचं किती नॉलेज आहे. या दोन्ही याचं प्रिपरेशन करायचं. D.Ed झाल्यानंतर TET CET नंतर टेट एक्झाम राहते. टेट एक्झाममध्ये आपण पास झालं तर आपण जिल्हा परिषदमध्ये जी आहे म्हणजे शासकीय प्राथमिक शिक्षक लागू शकतो. तर त्यामध्ये पण चांगलं राहते तुमचं शिक्षण. ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन असला तर विचारू शकता. आता मी जे कॉलेजचा पण अभ्यास करायचो आणि सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं पण करायचं. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जे आहेत आपल्याला मेन 5 सब्जेक्ट करावं लागतात परफेक्ट. एक राहते आपलं गणित, बुद्धिमत्ता राहते, इंग्लिश आणि मराठी आणि जनरल नॉलेज. हे 5 सब्जेक्टच जे आहे कोणत्या पण शासकीय नोकरीसाठी हे 5 सब्जेक्ट विचारतात. यामध्ये पण सिलेबस जो असते आपण प्राथमिकमध्ये जे शिकतो 1ली ते 12वीमध्ये यामधलाच पूर्ण सिलेबस राहतो त्यामध्ये. आणि त्या आपण जे 5 सब्जेक्ट परफेक्ट केले तर आपल्याला कोणती पण शासकीय नोकरी लागू शकते. फक्त जे सिव्हिल सर्व्हिस जे राहतात म्हणजे ते डिफेन्स साईडच्या त्यासाठी आपल्याला ग्राउंड वेगळं करावं लागते. आणि ग्राउंड करायसाठी ग्राउंड रेग्युलर करावं लागते. म्हणजे जर आपण रेग्युलर करणार ग्राउंड तरच आपलं ते पॉवर वाढणार आणि तिथं आपण रनिंग करू शकणार. आता पोलीस भरतीमध्ये जे आहे ते 1600 मीटर राहते, गोळाफेक राहते, 100 मीटर राहते. आर्मीच्या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग राहते, पुलअप्स राहतात 10, याबरोबर लांब उडी राहते, झिगझॅग वॉक राहते. ती पण आपण कंटिन्यू 1 वर्ष प्रॅक्टिस करावी लागते. जर आपण मधात गॅप वगैरे केली तर तिथं परफॉर्मन्स बेस्ट येते आपला. मग आपलं अटेम्प्ट जाते. जर आपण यावर्षी एक्झाममध्ये फेल झालो तर डायरेक्ट 1 वर्षानंतर हे होते आपल्याला डबल एक्झाम देता येते. म्हणजे आपण 1 हफ्त्याचा जरी गॅप दिला तर त्याचं भुगतान करण्यासाठी आपल्याला 1 वर्ष रमावं लागतं. सर्व करायचं. आता कुणाला काही क्वेश्चन असतात ते विचारू शकतात कॅन्डिडेट एक्झामबद्दल. अभ्यास कसा करायचा काय किंवा सब्जेक्ट वाईज कोणाला डाऊट आहे. TET CET बद्दल पण विचारू शकता डाऊट. धन्यवाद.